अमरावतीचा निकाल प्रहारच्या बाजूनेच लागेल. आमची लढाई महायुती विरुद्ध नसून नवनीत राणांच्या तानाशाही विरोधात आहे, असं मत प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पक्षाच्या संभाव्य लोकसभा उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी बच्चू कडू हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. काय अमरावतीचं काही राहिलं नाही, सगळं पोस्टमॉर्टम झालं, निकाल बाकी आहे, तो प्रहारचा आहे. अडसूळ जे आहेत त्यांनी सुद्धा तुमच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही सध्या महायुती सोबत आहात. महायुतीच्याच उमेदवाराच्या विरोधात तुमचा उमेदवार होता. आम्ही पहिलेच सांगितलं की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे, अमरावती जिल्ह्यापुरती तरी. आता पुढचा निर्णय युतीनं घ्यावं का आमची तिची लढत आम्ही त्याच्या विरोधात लढतो आहे आणि त्यांचा काय निर्णय आहे, आम्ही मैत्रीपूर्ण लढावं का युतीतून बाहेर जावं, तो निर्णय आता बॉल सध्या महायुतीकडे आहे. त्यांनी निर्णय घेतला, जो निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करू. नवनीत राणाबद्दल तुमच्या मनात हा राग काय आहे? तुम्ही त्यांना का? नवनीत राणाबद्दलचा राग नाही आहे. एका इकडे 100 पानाचा रिझल्ट हायकोर्टानं दिला, यात स्पष्ट सांगितलं का याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे. आणि असं असताना 2.5 वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जातं. या तानाशाहीच्या विरोधात खरं तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे. रवी राणाचं जे वागणं आहे ते अतिशय मला वाटतंय राग येणारं, संताप येणारं. मग कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. मी स्वतःचा अपमान सहन करन, पण कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युतीच्या बाहेर निघालं तरी बरं. त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहायला पाहिजे म्हणून आपण ती उमेदवारी टाकली. जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळं संत्रा बागायतदारांना झाडं उपडावं लागले, अशी वाईट अवस्था आली. पण आमचे खासदार काही तिथं बोलले नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचं कारण आपण ते उमेदवारी आपण दाखल केली.